भोंदूबाबा अशोक खराची गेल्या 5 तासांपासून एसआयटी चौकशी सुरू आहे। खरात विरोधात तक्रार देण्यासाठी 3 महिला समोर आल्याचं कळतंय। केबिनमध्ये बोलावून तंत्रमंत्रच्या नावाखाली कॅप्टन खरात हा महिलांचं लैंगिक शोषण करायचा। दरम्यान खरातचा नवा कारनामाही आता समोर आलाय। नाशिकच्या मिरगावमध्ये दमदाटी करून खरातनं गावकऱ्यांना अक्षरशः लुबाडलंय। या 3 मोठ्या बातम्या आपण पाहतोय। भोंदूबाबा खराची गेल्या 5 तासांपासून चौकशी सुरू आहे। खरातकडून पीडितांचं लैंगिक शोषणाचे नवे प्रकार आजही समोर आले आहेत। दरम्यान ज्यांना लुबाडलंय अशांमध्ये आता गावकऱ्यांचाही समावेश असल्याची धक्कादायक बातमी समोर येते। बातमी खरातच्या चौकशीची। अशोक खराची दुपारी 2 वाजल्यापासून चौकशी सुरू आहे। खरात विरोधात तक्रार देण्यासाठी आता 3 महिला समोर आल्या। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये कॅप्टन खरातसह त्याच्या संपर्कातील अन्य लोकांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार, खंडणी आणि ब्लॅकमेलिंगच्या तक्रारीची माहिती घेणं सुरू आहे। कॅप्टन खरातचं कार्यालय, निवासस्थानावरील लॅपटॉप, कम्प्युटर, हार्ड डिस्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणीचं काम सुरू आहे। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, आता अक्षरशः घडा भरत चाललाय असंच म्हणता येईल, कारण आता चौकशी तीही कसून आणि त्यातही ती एसआयटीची सुरू आहे। प्रत्येक पुरावा, प्रत्येक माणूस, प्रत्येक घटना, प्रत्येक काळ तपासून घेतला जातोय आणि हे सगळं तपासताना दर क्षणाला नवनवीन माहिती समोर येते। आतापर्यंत काय तपासलं गेलंय, काय अपडेट आहेत किरण? अगदी खरं आहे। जवळपास 3 दिवसांपासून एसआयटीच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते ह्या नाशिकमध्ये ठाण मांडून आहे। कालच्या दिवशी दिवसभर अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतलेली होती। या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दाखल गुन्हे आहेत त्या सगळ्या अनुषंगानं जी केस डायरी होती ती देखील त्यांनी ताब्यात घेतलेली होती आणि एकूणच ज्या ज्या ठिकाणी हे गुन्हे दाखल होते ते एसआयटीकडे वर्ग करण्यात आलेले होते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एसआयटीच्या ज्या प्रमुख आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण आणि शहरी पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली होती। एकूण संपूर्ण पथक तयार करण्यात आलेलं होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर या सगळ्या दरम्यान एसआयटीच्या ज्या प्रमुख आहेत त्या तेजस्विनी सातपुते या सगळ्या काळामध्ये एकूणच या सगळ्या प्रकरणात आतला सत्य समोर येण्याची गरज आहे आणि त्याच प्रकरणाचा तपास सुरू आहे एवढं मात्र नक्की। तुर्तास